जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद्दास बोध दशक 14वा. अखंड ध्याननाम. समास 5वा. हरिकथा लक्षण नाम. श्रीराम समर्थ. समर्थांनी दशक 14वा अखंड ध्याननाम आणि त्यामधला समास 5वा. हरिकथा लक्षण निरूपण नाम. तर हरिकथा, हरी म्हणजे देवाचं नाव. भगवान विष्णू, श्रीराम, श्रीकृष्ण या देवतांना हरी म्हटलेलं आहे. त्यांच्या लीला, त्यांचा भक्तीचा, त्यांचा गोडवा वाणीत दिलेला आहे. त्यांची कथा हरिकथा आहे. आणि त्यांचं लक्षण आणि निरूपण. लक्षण म्हणजे त्यांची ओळख सांगणारं गुण म्हणजे लक्षण, आणि निरूपण म्हणजे त्यावर सविस्तर केलेलं प्रवचन, विवेचन म्हणजे निरूपण. म्हणजे देवाच्या नावाचं गुण सांगणारं विवेचन म्हणजे हरिकथा लक्षण. समर्थांनी पुढे सांगितलेलं आहे हरिकथेची मुख्य लक्षणं काय आहेत. हरिकथा कोणी, कधी, कसं करावं हे समर्थांनी सांगितलेलं आहे. भगवंताविषयी म्हणजे कथा ही श्री हरीच्या नाम, रूप, लीला, वचन, भक्ती, धर्म या विषयावर केंद्रित पाहिजे. समर्थ सांगतात, मागा हरिकथेचे लक्षण श्रोती केला होता प्रश्न, सावध होऊन विचक्षण परिसोना आता. समर्थ सांगतात पहिल्या ओळीमध्ये मागा हरिकथेचे लक्षण म्हणजे मागच्या समासामध्ये हरिकथेच्या लक्षणामध्ये श्रोत्यांनी प्रश्न केला होता. ते समर्थ सांगतात सावध होऊन आता त्याचे उत्तर देत आहे. तुम्ही सावधपणे ऐका. हरिकथा कैसे करावी, रंगे कैसे भरावी, जेणे पाविजे पदवी रघुनाथ कृपेची. समर्थ सांगतात हरिकथा कैसी करावी म्हणजे हरिकथा कशा प्रकारे करावी, तिच्यात रंग कसा भरावा, ज्या योगे रघुनाथाच्या कृपेस पात्र होता येईल असं समर्थ निरूपण करतायत. सोन्यानी परिमळे युक्ष दंडा लागती फळे, गवळे माधुर्य रसाळे तरी ते अपूर्वता. सोना आणि परिमळ. परिमळ म्हणजे सुगंध. समर्थ सांगतात सोन्याला जर सुगंध आला तर तो सोन्यान पिवळा म्हणजे तो जास्त किमतीत विकला जाईल, महागात होईल, त्याची किंमत वाढेल. तसंच पुढे सांगतात युक्षदंडा लागती फळे. युक्षदंडा म्हणजे ऊस. ऊस एवढाच गोड आहे, एवढा गोड आहे, जर त्याला फळं आली तर ते किती गोड होईल. समर्थ सांगतात म्हणजे या भक्तीमध्ये, या कलामध्ये जर तुम्हाला भक्तीची, या कलेमध्ये या भक्तीची जर ॲड झालं, समर्थ सांगतात तर ते सोन्यान पिवळं म्हणजे रसाळ फळे लागती जी अपूर्वत आहेत. तैसा हरिदासा आणि विरक्त, ज्ञाता आणि प्रेमळ भक्त, व्युत्पन्न आणि वादरहित तरी हे अपूर्वता. समर्थ सांगतात तैसा हरिदास आणि विरक्त म्हणजे त्याप्रमाणे हरिदास आणि विरक्त. आणि पुढे काय सांगतात ज्ञाता आणि प्रेमळ भक्त. ज्ञाता म्हणजे ज्ञानी, आणि ज्ञानी असून तो प्रेमळ भक्त असावा. आणि पुढे व्युत्पन्न आणि वादरहित म्हणजे त्याच्याकडे चातुर्य पाहिजे. व्युत्पन्न असून ती व्यक्ती वादरहित असेल तरी ती अपूर्वताच आहे. रागज्ञानी ताळज्ञानी सकळ कळा ब्रह्मज्ञानी, निराभिमाने वर्ते जनी तरी हे अपूर्वता. समर्थ सांगतात
श्रोत्यांच्या हृदयात प्रेम, करुणा, समाधान आणि भगवंताच्या नामस्मरणाची प्रेरणा निर्माण व्हायला पाहिजे. तेव्हा ती भक्ती प्रदान होईल. आणि साधन मार्गदर्शक असावी. धर्म, अर्थ, काम, मोक्ष या पुरुषार्थापैकी विशेष मोक्षाकडे मार्ग नेणारी असावी. इथे समजतात रागज्ञानी, ताळज्ञानी म्हणजे रागाचे आणि ताळाचे उत्तम ज्ञान असणारा, सर्व काळांचे उत्तम ज्ञान असणारा जो ब्रह्मज्ञानी आहे आणि तो लोकांच्या अत्यंत निरापमाने मिसळून वागतोय, तो कीर्तनकार म्हणजे तो अपूर्वची जाणावा. मच्छर नाही जयासी जो अत्यंत प्रिय सज्जनासी, चतुरांग जाणे मानसी अंतर्निष्ठ. मत्सर नाही जयासी म्हणजे ज्याच्या मनात मत्सर थोडासाही नाही, जरासाही नाही, जो सगळ्यांना प्रिय आहे, जो चार चौघांमध्ये उठून दिसतो, तो सर्व चार चौघांमध्ये चार लोक त्यांना चांगलं बोलतात, अत्यंत प्रिय आहे, तो चतुरस्त्र असून तो अंतर्यामी ब्रह्मनिष्ठ आहे, तो कीर्तनकार म्हणजे अपूर्व समजण्याचा, तो अंतर्निष्ठ आहे, तो असा कीर्तनकार तो उत्तमची आहे. जयंत्याधिक नाना पर्व तीर्थे क्षेत्रे ज अपूर्व, जेथे वासिजे देवादी देव सामर्थ्य रूप. म्हणजे जयंती, पुण्यतिथी, तसेच पूर्व काळात, तसेच अपूर्व तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी जे सामर्थ्य रूपाने जे देवदेवतांचे अस्तित्व आले, जे सामर्थ्य रूप आहेत, आपण ते साजरं करतो. तया तीर्थाते जे जन मानती, शब्द ज्ञाने मिथ्या म्हणती, तया पामरा श्रीपती जोडेल कैचा. समर्थ सांगतात तया तीर्थाते जन मानती म्हणजे जे लोक तीर्थांना मानत नाहीत, सगुण आणि निर्गुण या दोमध्ये भावांचा समन्वय असतं. जे तीर्थांना मानत नाही, शब्दज्ञानाने मिथ्या म्हणतात, खोटं म्हणतात, अशा पामरांना समोर सांगतात, पामरांना भगवंताची प्राप्ती होईल कशी. निर्गुण नेले संदेहाने, सगुण नेले ब्रह्मज्ञाने, दोहीकडे अभिमाने वोस केले. म्हणजे सगुण आणि निर्गुण हे दोन मार्ग आहेत. या दोन्ही मार्गांचा संतुलित निर्णय जर घेता न आला तर अहंकार एकाला नाकारणारे आणि कथाकार भक्तिमार्गाचे खरे रूप श्रोत्यांपर्यंत पोहोचू शकत नाही, ते वाया जातात. म्हणजे निर्गुणाचे अनुभव निसंदेह ज्ञान नाही, केवळ शाब्दिक ब्रह्मज्ञानामुळे सगुणावर श्रद्धा नसते. याप्रमाणे अभिमानामुळे आणि निर्गुणाची प्राप्ती ना सगुणाची प्राप्ती अशी स्थिती उत्पन्न होते आणि त्या दृष्टीने ते वाया जातात. पुढे असता सगुण मूर्ती, निर्गुण कथा जे करती, प्रतिपादून उच्छेदती, त्याची पडत मूर्ख. म्हणजे जे कीर्तनकार सगुण मूर्ती पुढे असताना निर्गुणाचे प्रतिपादन करतात, निर्गुणाचे प्रतिपादन करून सगुणाचं खंडन करतात, ते पडत मूर्ख आहेत, समर्थ सांगतात. म्हणजे सगुण मूर्ती समोर असूनही निर्गुणाची चर्चा करतात आणि सगुणाची निंदा करतात, अशी लोक समोर सांगतात ग्रंथ वाचून भक्ती करून हे मूर्खच राहतात. ऐसी न की जे हरिकथा, अंतर पडे उभय पंथा, परिसे लक्षणा आता हरिकथेची. म्हणून सांगतात समोर सांगतात अशी कथा सांगूच नये ज्यात सगुण आणि निर्गुण ज्यात फूट पडेल. खरी हरिकथा दोन्ही मार्गांना समान सन्मान देते. समज अशा प्रकारची हरिकथा करूच नये, म्हणजे कारण सगुण निर्गुण यापैकी कुठला साध्य होणार नाही. आणि आता उत्तम हरिकथेची लक्षणे श्रोत्यांनी श्रवण करावी, समर्थ सांगतात. सगुण मूर्ती पुढे भावे, करुणा कीर्तन करावे, नाना ध्याने वर्णावे,
प्रताप कीर्तीने, समोर सांगतात सगुण मूर्तीने, भक्तिभावाने, विविध दृष्टांतांनी भगवंताच्या प्रतापाने महिमा ही प्रभावीपणे वर्णवायचे. कीर्तनात भगवंताच्या विविध रूपांचे, ध्यानांचे आणि त्याच्या प्रतापांचे कीर्तीचे वर्णन करायला सांगितले. तो खरा ऐसे गाता स्वभावे, रसाळ कथे ओढवे, सर्वांतरी हेलावे, प्रेम सुखे. समोर सांगतात अशा प्रकारे भगवंतांचे जर गुरुवर्णन केले तर स्वाभाविकच कथेत अधिकाधिक रस उत्पन्न होईल आणि श्रोत्यांच्या अंतःकरणात भगवंताविषयी इच्छा आणि प्रेमसुख उचंबळून येईल. समोर सांगतात कथा सांगताना स्वभावात रसाळ जर तुमची गोड वाणी असेल, जर ती तुम्ही वापरली तर ज्यामुळे श्रोत्यांच्या हृदयात प्रेमभाव जागृत होईल. कथा रचावयाची खूण, सगुण नानावे निर्गुण, न बोलती दोष गुण, पुढिलांचे कदा. समर्थ सांगतात जर तुम्हाला उत्तम कथा करायची असेल तर सगुणांच्या कथेत मध्येच निर्गुणाचं प्रतिपादन करू नये, निंदा करू नये. तसंच पुढे बसलेल्या श्रोत्यांचे गुणदोषांचे वर्णन करू नये. समर्थ सांगतात म्हणजे कथा रचत असताना सगुण मार्गाने करायचे, सगुण करायचे. त्यामध्ये निर्गुणांना निंदा करू नये, निर्गुणाची. दुसऱ्यांचे दोष न बोलता त्यांचे गुण सांगावेत, गुण गावेत. समोर सांगतात उदाहरण पण देत आहेत. जर एक उत्तम स्वयंपाकी दुसऱ्यांच्या पद्धतीची टिंगल न करता स्वतःचा पदार्थ चांगला करतो, तसंच कथाकाराने करावे. देवाचे वर्णावे वैभव, नाना प्रकारे महत्व, सगुण ठेवून या भाव, हरिकथा करावी. म्हणजे सगुणाच्या ठिकाणी भाव ठेवून, सगुण भाव ठेवून देवाचं वैभव आणि महात्म्य, महिमा, त्यांचं महत्त्व विविध प्रकाराने वर्णवायचे. तसं हरिकथेत सांगितलेले, हरिकथेत करावे. लाज सांडुनी जनाची, आस्था सांडुनी धनाची, नीच नवे कीर्तनाची, आवडी धरावी. समर्थ सांगतात लाज सांडुनी जनाची म्हणजे लोकांची लाज, भीती न धरता, द्रव्याची अपेक्षा न करता कीर्तनाची नित्य आवड असावी आणि नित्य नवीन आख्याने रंगवावीत. म्हणजे समज सांगतात जर तुम्ही कितीही संख्येने उपलब्ध असलेल्या जिथे ठिकाणी असाल तर काही तुम्ही कीर्तन करत असाल तर लाज, जनलज्जा सोडून, धन लालसा सोडून बाजूला ठेवून रोज नवेपण आणणाऱ्या कीर्तनाची आवड जोपासावी. समर्थ सांगतात नम्र होऊनी राजांगणी, निशंक जावे लोटांगणी, करताळिका नृत्यवाणी, नामघोष वर्जावे गरजावे. म्हणजे नम्र होऊनी राजांगणी म्हणजे आपण नम्रतेने देवळातील सभामंडपात निशंकपणे देवापुढे लोटांगण गळतो, हाताने टाळी वाजवतो आणि मुखाने नामघोष करतो. समोर सांगतात जसं आपण राजासमोर नम्रतेने वागतो, निर्धास्तपणे जातो, लोटांगण घालतो, हातात करतळ घेऊन नामघोषणा आणि गर्जना करतो. एकांची कीर्ती एका पुढे, वर्णिता साहित्य न पडे, म्हणून या निवाडे, जेथील ते. म्हणजे ज्या देवापुढे कीर्तन करायचं असेल त्या देवाचं चरित्र, कीर्ती यांचं वर्णन कीर्तनात करायचं आहे. हेच पाहिजे, दुसऱ्या देवाची कीर्ती गाऊ नये. जेथे ते योग्य असेल त्याचीच निवड करावी. समर्थ सांगतात म्हणजे एका देवाची कीर्ती दुसऱ्या कीर्तीसमोर कमी पडते असा भाव निर्माण होईल असं कधी समर्थ सांगतात बोलू नये.
दोन्हींचा समान गौरव करायचा आहे. मूर्ती नसता सगुण, शवनी बैसले साधू जन, तरी अद्वैतीय निरूपण आवश्यक करावे. तुम्हाला सांगतात, समजा जर कीर्तन करताना समोर सगुण मूर्ती नसेल तर श्रवणास अधिकारे श्रुती आणि असं साधूजन बसलेले असतील तर अद्वैताचे निरूपण समजांचं आवश्यक करायचे. सगुण मूर्ती तरी नसली श्री श्रोत्यांचं मन सगुण निर्गुण या दोन्ही भावात रमून अंतरातील भगवंताचा उपदेश करावा. नाही मूर्ती नाही सज्जन, श्रवणी बैसले भाविक जन, तरी करावे कीर्तन प्रास्ताविक वैराग्य. म्हणजे समोर सगुण मूर्ती नसेल मला सांगतात आणि श्रोत्यांचं मन अधिकारी श्रोते नसतील तर सर्वसाधारण भाविक लोक श्रवणासाठी बसलेले असतील तर त्या परमार्थाची प्रस्तावनक जणी अशी जे वैराग्याचं महत्त्व कीर्तन होईल तसं वर्णन करायचं आहे. शृंगारिक नवरसिक यामध्ये सांडावे एक, स्त्रियांदिकाचे कौतुक वर्णू नये की. समजा समज सांगतात शृंगारिक नवरसिक म्हणजे ग्राम्य म्हणजे स्त्रियांच्या समजा कीर्तनात नवरसांचे वर्णन करावे लागले तर त्यातील शृंगार रसाच्या वर्णनात स्त्रियांचे सौंदर्याचे समोर सांगतात स्त्रियांचं सौंदर्याचं हावभावांचं कौतुकाने वर्णन करू नये. ग्राम्य किंवा अश्लील गोष्टी स्त्रियांचे सौंदर्याविषयी हालचाली किंवा हावभाव यांचं कीर्तनात वर्णन करू नये. त्यामुळे समोर सांगतात विकार उत्पन्न होतो आणि आपल्याला विकारापासून दूर राहायचं आहे. लावण्य स्त्रियांचे वर्णिता, विकार बाधिजे तत्वता, दरिष्ठापासून श्रोता चळे तत्काळ. म्हणजे स्त्रियांच्या लावण्याचे वर्णन केल्याने श्रोत्यांच्या मनात जर काम विकार जर निर्माण होत असेल तर ते तत्काळ त्या आपल्या दर्यापासून बाजूला सरतात आणि त्यांच्या मनात नाना प्रकारचे विकार निर्माण होतात आणि काही श्रोते मग निर्लज्जपणे बोलू लागतात. म्हणून ते तजावे ते बाधक साधता स्वभावे, घेऊन आठवी रसावे ध्यान स्त्रियांचे. म्हणून सांगतात म्हणून ते गाळावे ज्यायोगे स्त्रियांचे ध्यान स्वतःच्या मनी ठसेल. असं साधकांना जे अत्यंत बाधक आहे असं वर्णन कीर्तकाराने करूच नये. म्हणजे जे साधिका स्वरूपाच्या महिला असतील त्यांचा गौरव करावा पण मात्र नेहमी ईश्वर ध्यानात ठेवावे. लावण्य स्त्रियांचे ध्यान कामाकार झाले म्हण, कैसे आठवेल ध्यान ईश्वराचे. समज सांगतात लावण्य स्त्रियांचे ध्यान म्हणजे स्त्रियांच्या लावण्याचं ध्यान लागून जर श्रोता वक्ता यांचं मनात कामविकार उत्पन्न होत असेल तर ईश्वराचे ध्यान करणं शक्य नाही. जर आपण स्त्रीचा एक चेहरा लावण्य पाहून मनामध्ये कामाची वासना आली, कामात गुंतला असेल तर समर्थ सांगतात ईश्वराचे तुम्ही ध्यान करू शकणार नाही. म्हणून आपल्याला त्या विकारापासून लांब राहता आलं पाहिजे. स्त्री वर्णिता सुखावला, लावण्याच्या भरी भरला, तो स्वये जाणावा चेवला ईश्वरापासूनी. म्हणजे जो कीर्तनकार स्त्रियांचे वर्णन करताना जर सुखावत असेल, त्याला आनंदी होत असेल तर तो त्याच्या लावण्याच्या भरीस पडतो. म्हणजे
तो स्वतः ईश्वरापासून दूर होतोच. तो त्या लावण्यातच गुरफटत जातो आणि ईश्वरापासून दूर होतो. हरिकथेसी भावबळे गेला रंग तो तुंबाळे, निमिष जरी एक आकळे ध्यानी परमात्मा. म्हणजे हरिकथा करत असताना व्यक्ता जर क्षणभर जर परमात्माच्या ध्यानात मग्न झाला तर हरिकथेच्या पूर्वी ओसरलेला जो रंग आहे तो भावभक्तीच्या बळाने उचंबळून नेतो. आणि हरिकथेत मन रमवावं वाटलं, जर एखादा नियम पाळला तरी त्यातून परमात्मा लाभतो. ध्याने गुंतले मन कैसे आठवेल जण, निशंक निर्लज्ज कीर्तन करिता रंग माझे. समर्थ सांगतात, परमात्म्याच्या ध्यानात मन गुंग झालं, समोर बसलेले आहेत हे स्मरण सुद्धा ज्याला राहत नाही, म्हणजे आपण काय बोलतोय आपण काय करतोय जर हे समोर त्याला स्मरण राहत नाही, तर प्रेमामुळे आणि निशंक निर्लज्ज होऊन जो कीर्तन करू लागतो तो रंग माझे. म्हणजे परमात्म्याच्या ध्यानात मन गुंतले असताना लोक बसले जरी असतील तर विचलित होत नाही, म्हणून कीर्तनात श्रद्धा निर्माण होते. राग ज्ञान ताळ ज्ञान स्वर ज्ञानेसी व्युत्पन्न, अर्थन्वयाचे कीर्तन करू जाणे. म्हणजे एखाद्या कीर्तनाला उत्तम रागज्ञान असते, तालज्ञान असते, स्वरज्ञान असते. तो कितीही विद्वान असला तो अन्वय अर्थ आणि समन्वय याचा समन्वय करून तो उत्तम कीर्तन करतो. तुम्ही सांगतात कीर्तनकाराला राग ताल स्वर त्याच्या आवडीप्रमाणे त्यांचे योग्य उपयोग कसा असावं त्याचं ज्ञान त्याला असतं आणि तोच तो अर्थ स्पष्ट करून सांगणारा असतो. 56 भाषा नाना कळा कटमंदूर कंठमाधुर्य कोकिला, करीतो भक्ती मार्ग वेगळा भक्त जाणती. जगात 56 भाषा आहेत, अनेक भाषा आहेत, अनेक कीर्तन आहेत. एखाद्या कीर्तनकाराला अनेक भाषा येत असतील आणि त्याच्या अंगी जर नाना कळा असतील, कोकिळासाठी कंठ माधुर्य त्याच्याजवळ असेल, पण भक्ती मार्ग यापेक्षा वेगळाच असेल तर भक्त असतात हे जाणू शकतात. म्हणजे काही कीर्तनाकडे अनेक भाषा शिकलेला असेल, जर कीर्तनकार असेल तो अनेक भाषा शिकलेला असेल, त्याला प्रावीण्य असेल प्रत्येक भाषेचं, कला आणि माधुर्य आवाज असेल, पण जर भक्तिभाव नसेल तर समर्थ सांगतात तो खरा भक्तिमार्ग मानला जात नाही. भक्तांचं देवाचे ध्यान देवापासून नेणे अन्न, कलावंतांचे जे मन ते कलाकार झाले. म्हणजे भक्तांच्या मनात देवाचं ध्यान असतं आणि जर मन देवाबाहेर गेलं तर तो कलाकार होतो, खरा कीर्तनकार नाही. समर्थ सांगतात भक्तांचं देवाचं ध्यान म्हणजे भक्ताला फक्त देवाचं ध्यान असलं पाहिजे, देवा वाचून अन्य काही जर काही जाणत नाही असं पाहिजे, आणि अथवा देवाशिवाय कोणतीच चर्चा नाही. तर तो खरं कलाकार, नाहीतर खरं भक्त, नाहीतर तो कलाकार होऊन जातो. श्रीहरी विना जो कळा त्याची जाणावी अवकळा, देवासी सांडून वेगळा प्रत्यक्ष पडिला. म्हणजे भक्ती वाचून जी कळा ती कळा नसून अवकळा आहे. समर्थ सांगतात एखादा कलाकार कळेमुळे जर देवाला विसरून गेला असेल तर तो
प्रत्यक्ष दिसून येतं. कसं दिसतो तो आपल्याला समजतं. म्हणजे भगवंताच्या कलांचा उपयोग हरिकथेत करावा समर्थ सांगतात. पण देवाला विसरून जर फक्त कलाच दाखवायची असेल तर तशी वृत्ती ठेवू नये समर्थ सांगतात. सर्पी वेडिले चंदनासी निदान आड विवसी नाना काळा देवांसी आड तैसा. म्हणजे चंदनाला सर्पाने वेडावे किंवा पुरलेल्या द्रव्याच्या लाभाच्या आड पिशाच्या आड हुडाळ येते. तशा देवाच्या प्राप्तीचा आड कधी कधी अनेक कळ्या येतात समर्थ सांगतात. सर्पी वाढले म्हणजे जसा सूर्यप्रकाश सर्वांना सारखा लाभतो तसेच हरिकथे सर्वांना एकसारखी भक्ती आणि आनंद देणारी असावी. सर्पी वेडिले चंदनासी निदान आड विवसी नाना कळा देवासी आड तैसा. म्हणजे चंदनाला सर्पाने वेडावे किंवा पुरलेल्या द्रव्याचा लाभाचा आड पिशाच जेव्हा आढळ येतं तसेच देवप्राप्तीचा आड कधी कधी अनेक कळ्या येतात. सांडून देव सर्वज्ञ नादामध्ये वावे मग्न तेरी प्रत्यक्ष विघ्न आडवे आले. समोर सांगतात जर सर्व देवाला सोडून जर नादामध्ये जर मग्न असेल तर तो भगवत प्राप्तीच्या आड आलेला प्रत्यक्ष विघ्न समजावे समोर सांगतात. एक मन गुंतले स्वरी कोणे चिंतावा श्रीहरी बळेची धरुणिया चोरी शुश्रूषा घेतली. समोर सांगतात एक मन गुंतले स्वरी म्हणजे माणसाला मन एकच आहे पण जे स्वरातच गुंतून पडलं तर श्रीहरीचे ध्यान कोणी करावं. म्हणून एखाद्या चोराने एखाद्या माणसाला बळेच धरू नये आणि त्याला त्याच्याकडून सेवा करून घ्यावी. ते तसंच घडतं. म्हणजे कोणाच्या मनात गुप्त स्वार्थ असतो आणि कोणाच्या शरीरात सुखासाठी भक्ती करतो तो कोण भक्त बाह्य भूषणे आणि सजावट करतो ही खरी कथा यापेक्षा निराळी आहे. करिता देवाचे दर्शन आवडे आले राग ज्ञान तेथे धरुणिया मन स्वरामागे नेले. म्हणजे राम नाम घेतल्याने मन जर प्रसन्न आणि स्थिर होते आणि जो रामनाम आपल्याला मनात ठेवतो त्याला स्वर्गीय आनंद प्राप्त होतो. म्हणून कीर्तनकार देवदर्शन घडावे म्हणून कीर्तन करावे लागतात. पण त्याचं रागज्ञान हे जर विघ्नाप्रमाणे आडवं येत असेल तर ते रागज्ञान त्याच्या मनाला पकडून धरून स्वरामागे घेऊन जाते. भेटो जाता राजद्वारी बळेची धरिला बेगारी कळावंता तैसे परी कळेने केली. म्हणजे राजद्वारी जाऊन देखील काही लोक राजाला भेटत नसतील तर काहींनी भेट घेतली तरी त्याचा उपयोग करत नाही. तसंच हरिकथेत लोक वागतात. मला सांगतात जर आपण राजाला भेटायला जात असू आणि त्याच्या राजद्वारापासूनच आपण परत असू तर हे सर्व व्यर्थ आहे. म्हणून समोर सांगतात आपण भगवंताच्याकडे जातोय मंदिरापर्यंत जातोय पण तिथूनच आपण परत येतोय भक्ती न करता नामस्मरण न करता तर समोर सांगतात हे सर्व व्यर्थ आहे. मन ठेवून ईश्वरी जो कोणी हरिकथा करी तोची संसारी धन्य जाणा. म्हणजे मन ठेवून ईश्वरी
म्हणजे जो ईश्वराच्या ठिकाणी मन ठेवून हरिकथा करतो, उपासना करतो, भक्ती करतो, तो या घरात जगात धन्य आहे. जो ईश्वराच्या स्मरणात राहून हरिकथा करतो तो संसाराच्या पलीकडे जाणारा खरा ज्ञानी आहे. नाहीतर नाही, तो धन्य जाणावा. ज्यांचं हरिकथेची गोडी उठे नीच नवी आवडी, ज्यांचं जोडीली जोडी सर्वोत्तमाची. मन ठेवणे ईश्वरी. ज्यांचं हरिकथेची गोडी उंच नीच नवी आवडी, त्यांचे जोडीली जोडी सर्वोत्तमांची. म्हणजे ज्याला हरिकथेची आवड आहे, ज्याला गोडी आहे आणि त्याची आवड रोज नवी उत्पन्न होते, तो सर्वोत्तमास आपलेसे करत आहे असे जाणावे. म्हणजे ज्याला हरिकथेची गोडी आहे आणि त्याला नवनवीन आवड आहे दररोज काहीतरी वेगळं करण्याची, तर त्याला सत्संगातून नेहमी प्रेरणा मिळत असते. हरिकथा मांडली जेथे, सर्व सांडूनी धावे तेथे, आलस्य निद्रा दौडून स्वार्थे, हरिकथेसी सादर. समजा जर हरिकथा मांडली जेथे म्हणजे जेथे कुठे हरिकथा होत असेल तर तेथे आळस आणि निद्रा आणि स्वार्थ इत्यादी सोडून, इत्यादी त्यागून जो अत्यंत आनंद घेतो, आदराने आनंद घेतो, तो खरा हरिकथेचे सादर. म्हणजे हरिकथा योग्य रीतीने सांगावी आणि त्याच्या आशयानुसार आपण आचरण ठेवलं पाहिजे, तो खरा. हरिभक्ता संगे हरिभक्ताच्या घरी, नीच कृत्य अंगीकारी, साहेबूत सर्वांपरी, साक्षेप होय. समजा हरिभक्ताच्या घरी म्हणजे हरिभक्तांबरोबर राहिल्यानं त्याच्या कोणतेही हलके काम देखील मनापासून जर करत असू तर ते सर्व जाणीव प्रकारे त्याच्या साह्यभूत होतो. हरिभक्तांबरोबर राहिल्यानं त्याच्या अंगी असलेले नम्र गुण आपल्या अंगी येतात आणि सर्व प्रकारे सहाय्य करण्याची वृत्ती वाढते. या नावाचा हरिदास, ज्यांचं नामे विश्वास, येथून हा समास संपूर्ण झाला. समोर सांगतात या नावाचा हरिदास म्हणजे ज्याचा नावावर दृढ विश्वास असतो त्याला हरिदास म्हटलेलं आहे. समोर सांगतात की हरिकथा हरिनामाशी जोडलेली आहे आणि हरिनामाचा सतत लाभ घेतल्याने ही परिपक्व होते, पूर्ण होते, परिपूर्ण होते आणि त्यातूनच हा समाज सांगतात की हा समाज इथे पूर्ण झालेला आहे. या नावाचा हरिदास, जयाचं नामे विश्वास, येथून हा समास संपूर्ण झाला. इति श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे हरिकथा लक्षण निरूपण नाम समास 5वा. जय जय रघुवीर समर्थ.